5 आणि माझ्या बोलण्याचा राग आला ना कुणाला त्यानं घरी गेल्यावर नीट झक मारायची, अभंग वाचायचा, परियशी गव्हाणा साधन वाच. रामाला वनवासाला जावं लागलं, कर्मगती दशरथाला भोगावी लागली, लंका सोन्याची असणारा भीक मागायला लागला. ध्यानात ठेवा, कर्मगती येणे नका होऊ. 100 पोरं असणारा धृतराष्ट्र असा मेला. अरे रस्त्याच्या कडेला पडणारा भिकारी सुद्धा एवढा वाईट मरणार नाही, एवढा वाईट मृत्यू धृतराष्ट्राचा झाला. 100-50 खाणारे जरा शुद्धीवर राहा. मग तुमची पोरं केंद्रात पहिले काय येईन कधी. म्हणून महिला मंडळाला सांगतो, मला थळथळायला लावू नका, मला दम निघत नाही. पोराला बिस्किट मिळालं नाही तर भाकरी चारा, पोराला दूध मिळालं नाही तर पिठाचं पाणी चारा. नवऱ्यानं नंबर 2 करून आणलेल्या पैशाचे बदाम सुद्धा पोराला चालू नका. ध्यानात ठेवा. हो, आणि जर चाराल तुमची अख्खी खानदान बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. एक सुद्धा शिल्लक सुईचं येणार नाही, अशी उरफाटी तिरफाटी येणार. तुम्ही श्रीमंताच्या घरात जा, 4-4 भाज्या आहे, कोण उभ्यानं मुततो, कोण वाकून मुकतो, कोण पुढं कणतो, मग नळीनं संडास काढायची पाळी, ती संडासच नाही जात. मोकार रोगी त्याला, एकाला नुसतं मीठ, एकाला काहीच नाही, एकाला नुसतं पाणी, पाण्यातच काही नाही. वाक्य लिहून घ्या, मरेपर्यंत ध्यानात ठेवा. आसुरी संपत्ती कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी कधी धोका देत नाही. ध्यानात ठेवा.